कोल्हापूर शहरातून नियमबाह्य पद्धतीनं होणारी अवजड वाहनांची वाहतूक शहरवासियांच्या जीवावर बेतणारी ठरू लागली आहे. विशेषतः ऊस वाहतुकीदरम्यान शहरात होणाऱ्या अपघातांबद्दल चिंता व्यक्त होत असतानाच आज पहाटे जुना बुधवार पेठेतील तोरसकर चौकात ऊसाची ट्रॉली उलटली. पहाटेच्या वेळी रस्त्यावर वर्दळ नसल्यामुळं अनर्थ टळला. दरम्यान या अपघातादरम्यान मुख्य जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. हे पाणी इथल्या इमारतींच्या बेसमेंटमध्ये शिरल्यानं स्थानिकांचं मोठं नुकसान झालंय. या अपघातानंतर शहरातून नियमबाह्य पद्धतीनं होणारी ओव्हरलोड वाहतूक कशी जीवघेणी ठरण्याची भीती व्यक्त होतीये. या अपघातानंतर भरवस्तीतून धोकादायक पद्धतीनं वाहतूक करायला परवानगी कशी दिली जाते? ट्रॅक्टर चालकांवर वाहतूक पोलिसांचा वचक नाही का? प्रशासन भीषण अपघाताची आणि जीवितहानीची वाट बघतंय का? असे सवाल स्थानिकांमधून उपस्थित होत आहेत. प्रशासनानं ऊस वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अन्यथा या मार्गावरून होणारी ऊस वाहतूक रोखून धरू असा इशारा जुना बुधवार पेठेतील नागरिकांनी दिलाय.